ओके. व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही जी मागील 2 महिन्यापासून सुरू असलेली सिरीज आहे ती आता जवळपास संपत आलेली आहे. काल आपण पार्ट 4 हा क्लोज केला आणि आज हे टॉपिक्स काही खूप अति इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी आपल्या नॉलेजसाठी ह्या सगळ्यांचा उपयोग आपण ऍज अ मॅनिफेस्टेशन टूल्स म्हणून आपल्या लाईफमध्ये करू शकतो. याकरिता हे जे पुढचे 3 दिवस आहे, त्या पुढील 3 दिवसात आपण हे छोट्या छोट्या लेवलवर या सगळ्या गोष्टी आपण काय करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. जवळपास यामध्ये सगळे पॉइंट्स या अगोदरच झालेले आहेत, अगोदरच आपलं क्लिअर झालेलं आहे. पण तरी सुद्धा एका छोट्या टाइम पिरियड मध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊ. तर कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपला पार्ट 5 आहे, सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन करण्यासाठी खूपदा तर असं आहे, तुमचं जर माइंड क्लिअर झालं ना, तरी तुम्हाला कोणत्याच मॅनिफेस्टेशन टूल्सची आवश्यकता राहत नाही. ज्याच्यामध्ये आपल्या इकडे एक म्हण आहे, खुदा मेहरबान तो गधा पहिलवान. याचा अर्थ नशिबाची चांगली साथ असली, डिव्हाइन एनर्जीज तुमच्या सोबत असले, तुमची ऊर्जा शक्ती चांगली असली आणि तुम्ही ते सक्सेस तुम्ही घेऊनच आलेले आहात उपभोगण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये, तर अशा वेळेस काय होते की तुम्ही काहीही करा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी लाईफमध्ये तुमचे कोणतेही कर्म असू द्या, तुम्ही ते करण्यास सुरुवात केली रे केली, तुम्हाला त्याच्यामध्ये सफलताच मिळते. म्हणजे जर तुमच्या कर्मासोबत भगवंताची जर मर्जी सोबत असली, तर तुम्ही मूर्ख आहात की हुशार आहात याला काहीही फरक पडत नाही, की गरीब आहात की श्रीमंत आहात. तुमची गाडी, तुमच्या जीवनाची गाडी इतक्या स्पीडने चालते की आपल्याला असं वाटतं की सगळं काही असं काही मीच करत आहे. पण ऍक्च्युली समजणारे जे लोक आहेत त्यांना कळते की हा व्यक्ती एका मूर्खापेक्षा कमी नाही, पण तरी याच्या लाईफमध्ये सगळं मिळत आहे. ते नशीब होऊ शकते, त्याचा पास्ट लाईफ राहू शकते, जे तो घेऊन आलेला ते संचित राहू शकते. पण आता असा एक व्यक्ती सोडून जे इतर लोक आहेत, जे मोस्ट टॅलेंटेड आहेत, जे भरपूर ज्यांच्यामध्ये स्किल आहे, नॉलेज आहे, हार्डवर्क करण्याची पण त्यांची तयारी आहे, असे सगळे लोक जे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जे हवं आहे ते मिळवू शकत नाही, अशा कंडिशन मध्ये काही रिसोर्सेस कलेक्ट करणं हे आपली जबाबदारी बनते. म्हणजे तिथे आपण भगवान भरोसे राहून चालत नाही. माझ्या नशिबातच नाही आहे, मी काय करू, मला सपोर्टच मिळत नाही, मी काय करू, मला भीतीच वाटते, मी काय करू. अशा कंडिशन मध्ये
म्हणजे तुम्हाला सांगतो, असे लोक आहेत. अं, एक तर माझ्या ओळखीतली एक केस आहे, आणि एक दुसरं, दोन उदाहरण एकाच विषयावर. खूप वर्ष अगोदर मी एका मुलीसोबत काउन्सिलिंग केली होती. तिचा लग्नाचा विषय होता, लग्न करणे होतं. आणि मी कुंडली वगैरे बघितली तिच्या सोबत, जेव्हा बोलणं झालं तर मी तिला म्हटलं की बघ, एक IT, कॉमर्स, गणित ह्या विषयात एक्सपर्ट असलेला मुलगा तुझ्या लाईफमध्ये येणार. हा त्याच्यामध्ये एक्सपर्ट राहील, कारण की त्याच्या कुंडलीमध्ये स्थितीच अशी होती की तो, म्हणजे गणितज्ञ म्हणू आपण, की माइंड मध्ये शार्प राहील, IT किंवा कॉमर्स फील्ड मधला असेल. आणि दुसरं मी हे वाक्य बोललो होतो की ह्या फील्डमध्ये हा हायर लेवलवर पोहोचल्यावर सुद्धा हा हे काम नाही करणार, हा दुसरंच काहीतरी करेल. आणि काय सांगावं, ते माझे शब्द तसे मला तेवढं कळत पण नव्हतं. 5 वर्ष झाले या विषयाला. आणि मी ते बोललो, आणि लकीली तसाच मुलगा आला, बँकमध्ये जॉब करणारा, मॅनेजर लेवलवर, पगार भरपूर. आणि जे एज्युकेशन माहीत झालं, ऍक्च्युली त्याने कॉमर्स केलेलं, आणि CA ची एक्झाम सिंगल अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेला. आणि ही जी मुलगी होती, हिने कित्येक अटेम्प्ट CA साठी दिले होते. कधी ना कधी तिचा एखादा ना एखादा ग्रुप मिस होत होता. विचार करा, ज्या मुलाने CA ही ची एक्झाम सिंगल एफर्ट मध्ये, वन शॉट मध्ये क्लिअर केली, कॉमर्स हा त्याचा बेस आहे, तो मुलगा CA लाईन सोडून बँकेमध्ये जॉब करत आहे. थोडस विचार करण्याच्या थोडस बाहेर जाते. का बरं? सेम एक भारतातले वन ऑफ द मोस्ट ऑकल्ट फील्ड मधले, म्हणजे ह्या जे आम्ही वर्क करत आहे ह्या फील्ड मधले एक व्यक्ती आहे, आणि फेमस आहे. त्यांनी त्यांची जेव्हा स्टोरी सांगितली, मी खूप हुशार मुलगा होतो, पण मी असा होतो की जो खालची मान वर पण करत नाही, रूम मधून कधी बाहेर निघाला नाही, अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यासच करत राहिला. आणि मी माझी CA ची एक्झाम पहिल्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये पूर्ण केली. आणि त्यानंतर मी इंटरव्ह्यू साठी गेलो. आणि इंटरव्ह्यू साठी गेल्यानंतर तिथे मला कळलं की ह्या CA च्या पदाला तर काही इज्जतच नाही. म्हणजे सिनियर्स, मग तिथे मला ते स्टेप्स समजल्या की अरे तुम्हाला इथे प्रॅक्टिस करावं लागणार आहे, त्याच्यानंतर मग हे, त्याच्यानंतर मग असं करत करत तुम्ही ते लेवल गाठणार आहे. मी म्हटलं मग ह्याकरिता मी अभ्यास केला. म्हणजे पहिलेच त्याचं माइंड एकदम असं हॅमर झालं की, म्हणजे एक प्रकारे मी तर लेबर झालो. मला ना, ओके ठीक आहे, जर प्रॅक्टिससाठी हे आवश्यक आहे तर मी हे करणार. तो हिम्मत करून आणखी इंटरव्ह्यू द्यायला गेला. आणि तिथे इंटरव्ह्यू पॅनलचे जे लोक होते, ते त्याच्याशी जशा प्रकारे वागायला लागले, त्यांची लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचं ते डिचवणं, त्याला ते एवढं पटलंच नाही, एवढं त्याला राग आला त्या गोष्टीचा, की त्याने डबल CA चा जॉबच केला नाही. कालांतराने मग हे सगळे प्रॉब्लेम्स फाइंड आउट करत 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 तो एक चांगला काउन्सलर, आज पर्सनल डेव्हलपमेंट कोच आहे, आणि हाय पेड म्हणजे हाय पेड कन्सल्टन्सी आहे त्या व्यक्तीची. त्यांच्यासोबत अं, काही सेशन केल्यानंतर मला कळलं की ते व्यक्ती एका व्हिजिटचे, 2 तासाचे 15 ते 20 हजार चार्ज करतात. एका
व्हिजिटमध्ये 2 तास देण्याचे. आणि शिकवतात वगैरे ते अलग. ठीक आहे. ते मला जेवढं मी सीए मध्ये नसतं कमवलं त्या वर्कमध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मी आज कमवत आहे. ह्या दोन्हीही केसमध्ये माझ्या लक्षात काय आलं, की दोघंही व्यक्ती एक अननोन फिअर आणि इनसिक्युरिटी मध्ये जगत आहे. म्हणजे तुम्हाला एवढं मोठं टॅलेंट मिळालं, नॉलेज मिळालं, स्किल मिळालं, तुम्ही एक्झाम सुद्धा अचीव्ह केल्यात, क्रॅक केल्यात. त्यानंतरचं जे प्रेशर असते, ते आपण सहन नाही करू शकलो. त्या परिस्थिती सहन नाही करू, ते शब्द सहन नाही करू शकत. म्हणजे कुठेतरी कमतरता आपल्यामध्ये आहे. आणि त्या कमतरतेला रिलीज करण्यासाठी या सगळ्या टूल्स अँड टेक्निक्सचा आपल्याला उपयोग करणे आहे. आपण म्हणू की या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे दादा? काय गरज आहे एवढं मोठं मेडिटेशन करा, हे EFT करा, एंजेल्सला इन्व्होक करा, रेकी घ्या. ह्या कारणासाठी. हां, त्यांचं जीवनाचा उद्देशच दुसरा होता, हा विषय अलग आहे. उद्देशाची गोष्ट आहे ही आता. की त्यांच्या जीवनाचा उद्देशच नाही हा. पण जो व्यक्ती बँकेमध्ये वर्क करू शकते, तो ॲज अ सीएच्या फर्म का नाही चालू शकत? का नाही तो स्वतःचा वर्क करू शकत? करू शकते. पण कुठेतरी त्याला सेफ्टीची आवश्यकता आहे. त्याला सिक्युरिटीची आवश्यकता आहे. त्याला कॉन्स्टंट मनीची आवश्यकता आहे. त्याला जास्त वर्कलोड नाही पाहिजे. त्याला शांतपणे बसून काम करायचं आहे. ईझी लाईफ जगायची आहे. मे बी अशा प्रकारच्या काही गोष्टी उतरल्या असतील. पण त्यांनी त्याच्या माइंडवर वर्क केलं का? त्याच्या भीतीवर वर्क केलं? नाही. जी गोष्ट त्यांनी तिकडे सोडली ना, तीच घुमून फिरून कुठून ना कुठून त्याच्या लाईफमध्ये परत येणार आहे. आपोआप. का? कारण की त्याने रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला. गाडी नाही बदलली आपली. तुम्ही रस्ते कितीही बदला, गाडी जर तीच आहे, तर परफॉर्मन्स तुमचा तसाच राहणार आहे. आणि या मॅनिफेस्टेशन, या प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टी शिकणे, समजून घेणे, याला लाईफमध्ये अप्लाय करणे, हे कशासाठी गरज आहे? तुमचं अलाइनमेंट बसवण्यासाठी, तुमची गाडी ठीक करण्यासाठी. आपल्याला रस्ता नाही बदलायचा आहे, ना रस्ता ठीक करायचा आहे. आपल्याला आपली गाडी ठीक करायची आहे. आणि जितकी चांगली गाडीची सर्व्हिसिंग होईल, तितकं जबरदस्त तुमचं काय राहील? परफॉर्मन्स राहील. त्याकरिता आपल्याला फोकस राहणे आवश्यक आहे. कन्सिस्टन्स, डिसिप्लिन, आपले जे बिहेवियर आहे, त्या बिहेवियरला अॅनलाईज करणं आवश्यक आहे. तुमचे इमोशन्स, तुमचे फीलिंग्स, तुमचे थॉट प्रोसेस, तुमचे बिलीफ, तुमचे परसेप्शन्स, तुमचा फेथ, तुमचा ट्रस्ट, आपल्यामध्ये असलेले सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, फिअर, गिल्ट, सॉरो म्हणजे दुःख, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, ऑटिझम, OCD, ह्या सगळ्या प्रकारचे जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत, ह्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सला रिलीज करून आपल्या माइंडला स्टेबल करणे आणि त्या विषयाच्या लायकीचं बनवणे, जे आपल्याला हवं आहे. किंवा आपली ऊर्जा इतकी न्यूट्रल आणि इतकी पॉझिटिव्ह, हायली व्हायब्रेटिव्ह, हायर फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट करून हायली व्हायब्रेटिव्ह आपल्याला आपली एनर्जी बनवायची आहे, जेणेकरून माझ्या सराउंडिंग मध्ये जे लोक येतील, म्हणजे ठीक आहे, आपला उद्देश पैसा कमवणे किंवा जॉब करणे नाही आहे, पण घर आहे. आपला उद्देश माझ्या घरामध्ये संपन्नता असू शकते. कोणाची मिस्टर, कोणाची वाईफ जर जॉब करत आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये प्रगती, करिअरमध्ये चांगली प्रगती, हा विषय राहू शकते. कोणाची मुलं आहेत, ते आता चांगले ग्रॅज्युएट होऊन राहिले. त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी बिग मोमेंट, मोठा शिफ्ट. कोणाचं रिलेशनशिप इश्यू राहू शकते. कोणाला नवीन-नवीन लग्न झालेलं आहे, कोणाला लग्न करायचं आहे.
कोणाच्या लग्नाच्या 10 वर्षानंतर लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. आणि मला आता हे रिलेशन काय करायचं आहे? स्टेबल करायचं आहे. कोणाच्या लाईफमध्ये हेल्थ इश्यू असू शकतात, जे डॉक्टरच्या नजरेमध्ये ती बिमारी नाही आहे. ते म्हणते की तुम्हाला काही नाही झालं, पण तुम्हाला आहे. तुम्ही कितीही एक्स-रे काढले, कितीही सोनोग्राफी केली, कितीही एम-आर-आय केले, तरी तुमचं दुखणं काही त्याच्यामध्ये दिसत नाही. पण तुम्हाला पेन भरपूर आहे. डॉक्टर म्हणते, "मी काही करू शकत नाही. ह्या गोळ्या घ्या आणि असू द्या." हे सगळे काय आहे? सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत. आणि हे सगळे ॲज अ प्रॉब्लेम म्हणून आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसच्या आडवे येतात. आपल्याला असं वाटतं की मॅनिफेस्टेशन प्रोसेस म्हणजे किती सिंपल गोष्ट आहे, की जस्ट एका कागदावर काहीतरी लिहा, गोल ठरवा, भिंतीवर कागद चिपकवा, त्यालाच अफर्मेशन करा, त्याला म्हणा आय एम हेल्दी, वेल्दी, जे वाटते ते करा आणि बस आता स्वप्न बघा. नाऊ आय एम अ बिलियनियर. तुमचं अलाइनमेंट जोपर्यंत सेट होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्या काहीही कामाच्या नाही. काहीच कामाच्या नाही. हे अलाइनमेंट रेडी करणे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. तर सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशनमध्ये काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला यूज करणे आवश्यक आहे. जसं आपण सुरू करू जर्नल लिहिण्यापासून. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घटना घडत आहे, त्याला लिहिण्याची अगोदर सवय लावणे सुरू करा. काय असते, आपण आपल्या माइंडवर खूप जास्त ट्रस्ट करू शकत नाही. मला सगळं आठवते, मला सगळं काही लक्षात राहते. नाही. मस्तिष्क खूप वेळा चांगल्या गोष्टी लवकर विसरतो आणि नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतो. का? कारण की हे सेफ्टी आणि सिक्युरिटी सोबत कनेक्टेड आहे. तुमच्या सर्व्हायव्हिंग स्किल्स सोबत कनेक्टेड आहे. तर ज्या गोष्टीमध्ये फिअरची भावना आहे, इन्सिक्युरिटीची भावना आहे, त्या गोष्टी माइंड जास्त लक्षात ठेवते आणि आनंद, ब्लिसफुलनेस, एन्जॉयमेंट, जॉय याला विसरून जाते. का? कारण की याच्यामध्ये इन्सिक्युरिटी आणि सेफ्टीची काही गरज नाही आणि मनुष्य जन्म आपण ज्या याच्यात राहत आहे, याचा काही अ, म्हणजे याचा फिक्स पाथ नाही आहे, की असंच होईल. तुमच्यासोबत काहीही होऊ शकते. इन्सिक्युअर, अनस्टेबल हे जीवन आहे. तर जे गोष्ट इन्सिक्युअर आहे, अनस्टेबल आहे, फिअरफुल आहे, त्याला त्याच्यातूनच मार्ग काढण्यासाठी आपलं माइंड सदैव काय राहील? अलर्ट, फाईट किंवा फ्लाइट मोडमध्ये रेडी राहील. आणि ह्या इन्स्टिंक्टमधून आपण कधीच बाहेर पडत नाही. त्यामुळे जितक्या मेमरी असतील, ते याच्याशीच कनेक्टेड जास्त राहतील. पण जेव्हा तुम्ही जर्नल लिहिणे सुरू करता, तुमच्या जीवनातले सगळे चांगले-चांगले पॉझिटिव्ह गोष्टी, ज्याही कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी घडत आहे, त्या तुम्ही लिहिणे सुरू करता. जवळपास एखाद्या वर्षासाठी तुम्ही या प्रोसेसला फॉलो करता. काहीही चांगली गोष्ट होऊ द्या, छोटीशी तरी, लिहा. काहीही चांगलं झालं, लिहा. खूप मोठं-मोठं नका लिहू. 2-2, 3-3 वाक्यातच लिहा. अशा प्रकारे लिहा, की ते वाचल्याबरोबर तुम्हाला तारीख, दिवस, वेळ आणि ते 3-4 लाईन्स तुम्ही वाचल्याबरोबर तुम्हाला तो मोमेंट आठवणार, की वॉव! काय एन्जॉय केलं होतं त्यावेळेस. आणि वर्षभर तुम्ही हे लिहत चाला, लिहत चाला आणि नंतर तुम्ही याला वाचणे सुरू करा. तुमच्या लक्षात येईल, की तुमचं जीवन एवढं दुःखी नाही आहे, जेवढं तुम्ही समजता. लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी, छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या मोमेंट्स आपल्या लाईफमध्ये येतात. ते खूप जास्त आनंदाच्या, एक्साईटमेंटच्या, जॉयफुलनेसच्या, उत्साहाच्या, प्रेमाच्या आहेत. आणि जेव्हा आपण त्या जर्नलला वाचत राहतो आणि लिहत राहतो, तुमचं कॉन्शियसनेस बदलत जाते. आणि मग नंतर आपण वारंवार काय म्हणतो, की मला असंच पाहिजे. मला असंच जीवन पाहिजे. मला असंच जीवन पाहिजे आणि मॅनिफेस्टेशन स्टार्ट होऊन जाते. जेव्हा आपल्या रिमेंबरिंगमध्ये सतत दुःख, पीडा, त्रास, वेदना
ह्याच गोष्टी आहे नुकसान. तर जेव्हा पण आपल्याला रिमेंबर करण्याची गरज पडते ना, तेव्हा ह्याच गोष्टी रिमेंबर होते. आणि ह्या रिमेंबर करू, 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 करू आपण आपल्या लाईफमध्ये ह्याच गोष्टी वारंवार ओढून घेतो. आणि हे सर्कल कधी संपत नाही. त्यामुळे जर्नल लिहिणे एक खूप सुंदर टेक्निक आहे. त्यानंतर गोलबुक लिहिणे. ॲज अ जर्नलच आहे हा पण. पण यामध्ये आपण काय केलं, एक मोठा आराखडा बनवला. काही टॉपिक्स लिहिले, की मला माझ्या लाईफमध्ये कोण्या क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे, मला माझं जीवन कशाप्रकारे बनवायचं आहे, मला काय प्राप्त करायचं आहे, असे काही ठळक मुद्दे लिहिले. त्याला टाईममध्ये कन्व्हर्ट केला आणि एक 10 वर्षाचा एक लाँग टर्म एक गोल सेट केला, की मला हे सगळं काही 10 वर्षामध्ये कमवून दाखवायचं आहे. तर 10 वर्षाची एक डिटेल स्क्रिप्ट तुम्ही रेडी केली. याला स्क्रिप्ट रायटिंग म्हटलं जाते. जसं आपण बोललो मागे स्क्रिप्ट रायटिंग आणि स्टोरी टेलिंग. तुम्हाला नेमकं काय पाहिजे? एक लाँग टर्मसाठी तुम्ही खूप डिटेलमध्ये लिहून काढलं त्या गोल बुकमध्ये. 10, 15, 20, 25, 30 पानं तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला कसं हवं आहे ते लिहिलं. त्या 10 वर्षाला पॉइंटमध्ये कन्व्हर्ट केलं. त्यानंतर त्याला 1-1 वर्षाच्या गॅप म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये आपण कन्व्हर्ट केलं. त्या एका वर्षाला सुद्धा आपण आणखी त्याच्यामध्ये तुकडे केले. अशा प्रकारे पर डे प्रत्येक दिवशी मला कोणतं काम करायचं आहे, तिथून त्याची सुरुवात होते. त्या गोल्सकडे जाण्याची टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन स्टेप बाय स्टेप लिहून काढणे आणि त्या गोल बुकमध्ये लिहिलेल्या गोष्टीनुसार टाईम टू टाईम तसं वागत चालणे. ही एक पद्धत आहे ज्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन आपलं सक्सेस करण्यासाठी गोल बुक ही पद्धत वापरतो. त्यानंतर कोणी-कोणी व्यक्ती विजनरी खूप जास्त असतात. त्यांच्या डोळ्यांनी जोपर्यंत ते बघत नाही, तोपर्यंत त्यांना ट्रस्ट किंवा बिलीफ लवकर होत नाही. अशा लोकांसाठी व्हिजन बोर्ड आहे. व्हिजन बोर्डवर जोपर्यंत तुम्हाला जे पाहिजे त्या 10 वर्षामध्ये काय-काय तुम्हाला अचीव्ह करायचं त्याचा फोटोग्राफिक मेमरी, फोटोग्राफिक सीन जोपर्यंत आपण त्या व्हिजन बोर्डवर क्रिएट करत नाही, तर खूप लोकांना काय होते, त्यांच्या व्हिजननी जोपर्यंत दिसत नाही ना, तोपर्यंत ते एक्सेप्ट करत नाही आणि त्यांना वारंवार, वारंवार जेव्हा त्या बोर्डकडे बघतात, त्यांना रिमेंबरिंग होते, ओके, धिस इज माय गोल. हे मला करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही अफर्मेशन्स राहू शकते, टार्गेट राहू शकते, घर, गाडी, कार, एखादं चांगलं हेल्दी रिलेशनशिप, हेल्दी बॉडी, फॉरेन टूर, खूप काही असू शकते. आपण म्हणतो ना कोणाकोणाला डेली मोटिव्हेशनची गरज पडते. काम करण्याची एक मोटिव्हेट करण्याची गरज पडते. अशा लोकांसाठी व्हिजन बोर्ड चांगला आहे. जेव्हा जेव्हा ते रोज त्या व्हिजन बोर्डला बघतात तेव्हा ते म्हणतात, "नाही, आय हॅव टू डू इट." मला हे काम करणं आवश्यकच आहे. का? कारण की मला फॉरेनला जायचं आहे. एक ट्रिप तरी माझी झालीच पाहिजे. आणि त्या उत्साहात, त्या जोशामध्ये ते वर्क करतात. अशा लोकांसाठी व्हिजन बोर्ड चांगला आहे. त्यानंतर राईट लिहिणे, स्क्रिप्ट रायटिंग त्याच्यामध्ये आली. एक आहे ग्रुप डिस्कशन स्टोरी टेलिंग. खूप सारे लोकं असे असतात, जोपर्यंत ते बोलत नाही ना, जोपर्यंत ते कोण्या विषयावर चर्चा करणार नाही आणि चर्चा करत असताना ते माइंडमध्ये थिंकिंग प्लस त्याच्यासोबत म्हणजे एक तर ते इमॅजिन करत आहे बोलण्यासाठी आणि जे बोलत आहे, त्याच्यावर ते रिथिंकिंग करत आहे. दोन्ही एका सोबत चालत आहे. अशी जी लोकं आहेत, ज्यांना त्यांचे पॉइंटच तेव्हा क्लिअर होतात, जेव्हा ते बोलतात ॲज अ क्वेशन आन्सरच्या रूपात, स्टोरी टेलिंगच्या रूपात आणि त्या बोलत असताना त्यावेळेला ते रिथिंक करतात. अच्छा, हा विषय माझ्या मॅनिफेस्टेशनशी कनेक्टेड आहे. तर त्यांची व्हिजन तिथे ओपन होते, जेव्हा ते बोलतात. तर स्टोरी टेलिंग और ग्रुप डिस्कशन हा सुद्धा एक चांगला प्रकार आहे ऑब्झर्वेशन करणे, मॅनिफेस्ट करण्याचा. त्यानंतर जे लोकं बोलण्यामध्ये म्हणजे स्टोरी टेलिंग त्यांचं काम नाही आहे, पण त्यांना कसं सतत स्वतःला चार्ज करण्याची गरज पडते, मोटिव्हेट करण्याची गरज पडते. तर अशा लोकांसाठी अफर्मेशन्स म्हणजे बोलणारे आहेत, ते बोलत राहतात, पण काहीही निव्वळ वायफळ बोलतात.
काही नाही बोलणार ना, काहीतरी फालतू तरी विचार करतील. असे जे लोक आहे, त्यांचं सतत हे चालत राहते. तोंड चालत राहते, माइंड चालत राहते. अशा लोकांसाठी अफर्मेशन, चॅन्ट करणे, स्विच वर्ड्सची चॅन्टिंग करणे, एखाद्या मंत्राची चॅन्टिंग करणे आणि ते चॅन्ट करत, 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 करत डेली, डेली तुम्ही त्याला घुटत जाता, रिमेंबर करत जाता. तुमच्या माइंडमध्ये ती रिमेंबरिंग चालते. येस, आय हॅव टू डू इट. मला हे केलंच पाहिजे. आणि त्याकरिता आपण अफर्मेशन्स, स्विच वर्ड्स किंवा एखादा मंत्र याला आपल्या रिमेंबरिंगसाठी यूज करतो. आणि त्याची सतत, सतत चॅन्टिंग करून स्वतःला ऑल्वेज त्या अवस्थेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो 24 तास, जे माझ्या संकल्पासोबत जोडलेली आहे. तर ही सुद्धा टेक्निक आहे. टूल्स आहेत, ज्याद्वारे आपण मॅनिफेस्टेशन करतो. त्यानंतर जे लोक एनर्जी लेव्हलवर चालतात, ऊर्जेला अनुभवतात, अशा लोकांसाठी वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक किंवा एनर्जी सर्कल्सची टेक्निक ह्या यूज करतात. हे काय आहे? एक एनर्जी टूल्स आहे. किंवा एक विश बॉक्स असतो, त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवून दिली. हे ऊर्जेला ओपन अप करण्यावाल्या गोष्टी आहेत. एनर्जी लेव्हलवर चालणारे जे काही लोक आहेत, ते एनर्जी टूल्सचा उपयोग करून मॅनिफेस्टेशन प्रोसेसला स्पीड देतात. वॉटर बॉटल टेक्निक आहे. त्याच्यावर तुम्ही स्विच वर्ड्स, काही एंजल नंबर, काही हिलिंग कोड, एखादं अफर्मेशन असं तुम्ही त्याच्यावर लिहिता. रेकी सिम्बल्स, एंजल सिम्बल्स एक अलग टॉपिक आहे आणि खूप मोठा टॉपिक आहे. तर ह्या एंजेलिक सिम्बल्स असतात काही, जसं रेकी सिम्बल्स असतात. तर ह्या एंजेलिक सिम्बल्सला यूज करून आपण त्या वॉटर बॉटलला एनर्जी देण्याचं काम करतो. आणि त्या वॉटर बॉटल काय करते, ते सगळे सिम्बल्स, नंबर्स, स्विच वर्ड्स, अफर्मेशन याला एनर्जेटिकली त्या पाण्यामध्ये कन्व्हर्ट करते, ट्रान्सफर करते. आणि ते पाणी आपण जेव्हा पितो, सरळ त्या पाण्याद्वारे ते व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित होतात. तर ह्या काही टेक्निक्स आहेत, ह्या टूल्स आहेत, जे सपोर्ट करतात मॅनिफेस्टेशनसाठी. तुमच्या सेन्सरी जी तुमचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये कोणती सेन्सेस तुमची स्ट्रॉंग आहे, त्या अनुसार पण आपण हे टेक्निक्स वापरू शकतो. किंवा ह्या सगळ्यांना कंबाईन पण करू शकतो. जर्नल लिहिणे, गोलबुक बनवणे, त्याचंच व्हिजन बोर्ड बनवणे, त्याच गोष्टीचं अफर्मेशन बनवणे, त्याच विषयाला धरून स्विच वर्ड्सची यूज करणे, त्याच विषयाला धरून एनर्जी सर्कल क्रिएट करणे, त्यालाच धरून ग्रुप डिस्कशन करणे, त्यालाच धरून वॉटर बॉटल टेक्निक वापरणे, तुम्ही करू शकता. कोणती ना कोणती पद्धत, कोणती ना कोणती टेक्निक तुमच्या कामाची असेलच आणि तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट मिळणारच आहे. तुम्ही सगळ्या टेक्निक्स पण यूज करू शकता किंवा तुम्ही स्पेसिफिक एका टेक्निकमध्ये सुद्धा मास्टर होऊ शकता. तुम्हाला जी टेक्निक खरंच सोपी वाटते, त्याला तुम्ही काय करा, आपल्या लाईफमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करा ॲज अ सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन. आय होप शॉर्टकटमध्ये पण हे सगळ्या गोष्टींची एक प्रकारे रिव्हिजन झालेली आहे, की ह्या सगळ्या टूल्सची आपल्या लाईफमध्ये किती गरज आहे आणि आपण याला का वापरलं पाहिजे. का? कारण की रिमेंबरिंग आपल्याला झाली पाहिजे. सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा, रिमेंबरिंग जितकी स्ट्रॉंग रिमेंबरिंग राहील, इतकं मॅनिफेस्टेशन लवकर होईल. अशाच प्रकारे काही गोष्टी आणखी आहेत. डेली आपण एक छोटा छोटा टॉपिक यूज करू. ओके. आय होप सगळ्यांना हा आजचा टॉपिक कळला असेल. तुम्ही सर्वजण या मॅनिफेस्टेशन प्रोसेससाठी आता रेडी होत आलेला आहात. 2 महिन्याची जर्नी आपली संपत आलेली आहे. इथून पुढे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं गोल लिहिण्यापासून
कन्सिस्टन्स प्रॅक्टिस करणे, डिसिप्लिन मेंटेन करणे आणि तुमची इमोशनल, टेक्निकल म्हणू, थॉटफुल म्हणू, एनर्जेटिकल म्हणू, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा एक स्टेबिलिटी तुम्ही क्रिएट करून स्वतःला त्या लेवलवर घेऊन जाणार आहे, जे तुमचं हायेस्ट किंवा अपग्रेडेड व्हर्जन राहील. मला पूर्ण एक विश्वास आहे की हे जे 2 महिने जे आपण एफर्ट्स घेतले, जे मी तुम्हाला इतकं मोठं नॉलेज शेअर केलं, याला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करणार. नाही करणार तर तुम्ही पूर्ण सीरीज राहील, त्या होल सीरीजमध्ये तुम्ही त्या रेकॉर्डिंगच्या द्वारे हे सगळे टॉपिक पुन्हा समजून घेणार आणि तुमच्या लाईफला अपग्रेड करण्यामध्ये एक मोठं पाऊल उचलणार. आणि याला अपडेट करण्यासाठी बघा, हा जो कोर्स आहे, हे जे आपण जे केलं मागचे 2 महिने, हे ऍक्च्युली जे मी जो कोर्स डिझाईन केलेला आहे, कोर्स डिझाईनचा हा भाग नाही. हा कोर्स झाल्यानंतर आता जो नवीन येणारा सब्जेक्ट आहे, नवीन कोर्स आहे, त्याचा हा बेस आहे. तुम्हाला एनर्जी ठीक करायची आहे, तुम्हाला सेवन चक्र ठीक करायचं आहे, तुम्हाला अलाइनमेंट करायचं आहे, तुम्हाला एंजेलिक एनर्जी पाहिजे, तुम्हाला मॅनिफेस्टेशन टूल्स पाहिजे. हे जे मी काल तुम्हाला समजवलं ना, 3 स्टेप प्रोसेस, ही माझी आता एक पद्धत राहणार आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण क्लिन्झिंग करू 1 महिना, दुसऱ्या महिन्यामध्ये आपण एनहान्सिंग करू आणि तिसरा महिना येता येता आपण मॅनिफेस्टेशन या प्रोसेसवर वर्क करू. काम तर सोबतच होईल, पण कोणत्याही गोष्टीला काम करण्यासाठी आपल्याला वेळ देणे आवश्यक असते. तर 21-21 दिवसाचा आपला टाइम पिरियड राहील, ज्यामध्ये आपण जी गोष्ट शिकू त्याला करेक्टली फॉलो करू. आणि हे का बरं करत आहे, कशासाठी करत आहे, हा क्लास कशासाठी करणे आवश्यक आहे, हे सगळे काही गोष्टी कशासाठी शिकणे आवश्यक आहे, त्याकरिता कॉन्शियस मॅनिफेस्टेशन जो व्यक्ती पूर्ण करेल, आय होप त्याला कोर्स खतम होता होता पूर्ण समजून जाईल की मला इतक्या सगळ्या टेक्निक्स आणि टूल्स का बरं माझ्या लाईफमध्ये वापरणे आवश्यक आहे. थँक यू सो मच ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांच्या सहायतेमुळे एक बेसिक कोर्स आपला रेडी झाला, जो कोणत्याही नवीन व्यक्तीसाठी, जो प्रॉब्लेम्स मध्ये फसलेला आहे, त्याला लाईफमध्ये काहीतरी नवीन अचीव करून दाखवायचं आहे, अशा व्यक्तीसाठी खूप फ्रुटफुल राहील. सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आपण आता आपल्या मेडिटेशनची सुरुवात करू. शांत स्थिर बसा, रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या एनर्जीवर द्या. फील करा हे डिवाइन ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, एनर्जीला. हे प्राकृतिक शक्ति, दोन्ही प्राकृतिक हात वर करा. शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो.
हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 lam। अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वाम 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 वाम
वम वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन करा अ व्हाईट लाईट, अ प्युअर व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि शरीराच्या बाहेर 3 फुटापर्यंत त्याचा घेरा बनलेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स. आय इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. प्लेस करा तुमच्या स्ट्रेंथ आणि करेज एनर्जीने, विजडम, नॉलेज, सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन. लांब खोल श्वास घ्या. आय इन्व्हाइट आर्क एंजल राफेल. फील करा एमरेल्ड ग्रीन लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि तुमच्या शरीरातून हा लाईट बाहेर पडत आहे. त्याने व्हाईट लाईटला कव्हर करत स्वतःचा ऑरिक फील्ड 7 फुटापर्यंत वाढवलेला आहे. ग्रीन लाईट तुमच्या 7 फुटापर्यंत एका एनर्जी बलून मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आय इन्व्हाइट आर्क एंजल राफेल. प्लीज कम अँड ब्लेस कीजिए तुमच्या डिव्हाइन हिलिंग एनर्जीने. हील करा माझ्या सगळ्या फिजिकल, मेंटल, इमोशनल अँड स्पिरिच्युअल बॉडीला, एनर्जी बॉडीला हील करा. हील, हील, हील. लांब खोल श्वास घ्या आणि इमॅजिन करा रॉयल पर्पल लाईट. रॉयल पर्पल लाईट तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. त्याने तुमच्या शरीराला कव्हर करत व्हाईट लाईट ग्रीन लाईटला पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि याचा ऑरा 10 फुटापर्यंत वाढलेला आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. आय इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. ब्लेस करा तुमच्या डिवाइन शिल्ड ऑफ प्रोटेक्शनने. मला प्रोटेक्ट करा प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक एनर्जी पासून, नकारात्मक तत्वांपासून, लोअर डायमेन्शन एंटिटीज, निगेटिव्ह एंटिटीज, नजर दोष, इव्हिल आईज, बॅड आईज, negative thoughts, negative emotions, negative feelings, negative impressions and negative experiences. प्रत्येक नकारात्मकतेपासून माझी सुरक्षा करा. मला संरक्षण प्रदान करा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. इमॅजिन अ गोल्डन लाईट, ब्राईट शायनिंग गोल्डन लाईट तुमच्या हार्ट मधून बाहेर निघत आहे आणि याने पूर्ण तुमच्या शरीराला व्हाईट लाईट ग्रीन लाईट पर्पल लाईटला कव्हर करत होल नेचर, होल ब्रह्मांडामध्ये ही लाईट पसरत चाललेली आहे. दिस इज युअर ट्रू सेल्फ. दिस इज युअर ट्रू आयडेंटिटी. ट्रू कलर ऑफ युअर लाईट, गोल्डन लाईट. दिस इज अ इनफायनाइट abundant prosperous energy which gives you each and everything what you want. दोन्ही हात जोरात घसा. चेहऱ्यावर स्पर्श करा. डोळे बंदच ठेवा. थँक्स गिव्हिंग करा. ऑल ऑफ यू. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग दिस मेडिटेशन. Archangels, guardian angels, divine angels, spirit guide, divine masters, ascendant masters, divine guru, देवी देवता, तुमचे आई बाबा, मदर अर्थ, डिवाइन युनिवर्स, मदर नेचर, all of you. Thank you so much for joining this meditation, coming and bless all of us. Thank you. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात बसा. चेहऱ्यावरून फिरवा. मान खांदे हळूहळू मूव्ह करा आणि हळूवार डोळे उघडा. Once again, all of you,
back to your body, back to your consciousness. A very, very warm welcome. Very good morning. आय होप सगळ्यांना आजचं मेडिटेशन फार आवडलं असेल. आज एनर्जी फील सुद्धा झाली असेल. कोणाला चांगले अनुभव आले असतील. असेल तर आपले व्ह्यूज थोडे शेअर करू शकता. आता होईल. गुड मॉर्निंग दादा. एनर्जी खरंच खूप आहे दादा. म्हणजे आता मला लास्ट असं झालं तर ते कसं शब्दात सांगावं कळत नाहीये. आपण टीव्ही कॅमेऱ्यात वगैरे बघतो ना, असं ते कुठेतरी दूर जात आहेत आणि नंतर 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 असं जवळ 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 येत आहे आपण, असं काहीतरी. मी कुठेतरी दुसरीकडे आहे आणि आता मी अशी अशी येत आहे जागेवरती, असं काहीतरी शब्दात नाही मला कळत कसं सांगायचं. असं काहीतरी. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आज मी खूप छान काहीतरी मागितलं युनिव्हर्सला. इतक्या क्लिअरली मला पहिल्यांदाच असं मागता आलं माझ्यासाठी. येस दादा, थँक्यू थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणखी पण ओके, चला आपलं आजचं सेशन आपण क्लोज करू. दादा तुमचा आवाज लास्टला आता खूप असं, म्हणजे तुम्हाला काहीतरी ते एनर्जी बहुतेक हे होत असेल, हो ना? आवाज एकदम तुमचा असा हे झाला होता दादा. हा शेवटी ना. हो हो हो, खूप जाणवलं. तेव्हाच मला असं वाटलं बरोबर आहे, हे आपल्यापर्यंत तेच एनर्जी येत आहे म्हटलं. आज माझंही खूप डीप झालं. आणि आज ऍक्च्युअली मी त्याच्या सोबत एंजेल्स रेकी ते पूर्ण केलं ना. आज इन्व्होकेशन सगळं केलं मी. अच्छा, त्यामुळेच. बरोबर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा. ऑल ऑफ यू. ग्रॅटिट्यूड. चला, सगळेजण खूप छान प्रकारे मेडिटेशन करत आहे. अशीच कन्सिस्टन्सी बनवून ठेवा. मिळणार हे जे नवीन नॉलेज आहे, येणारं नॉलेज एंजेल्स आणि रेकीच्या स्वरूपात, त्याला रिसीव्ह करा आणि जीवनामध्ये ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येण्यासाठी तुम्ही सगळेजण रेडी व्हा. याच शुभकामनेसह आपण आजचं मेडिटेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. Angels always bless you, bless you, bless you. Thank you, thank you, thank you so much. Thank you so much for joining this meditation. Thank you so much for support. Thank you so much for your interest. Thank you so much for your blessings. Thank you, thank you, thank you. Bless you all. Love you all. Have a nice day.